येशूचा जयोत्सवाने मध्ये जो प्रवेश होणार आहे, आज आम्ही त्याच्याविषयी ऐकणार आहोत. आणि प्रियांनो, येशूच्या विजयाने जयोत्सवाने जो प्रवेश होणार आहे त्याच्यामधनं आम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहोत. आता एक समुदाय असा आहे ज्यांनी लाजरला चौथ्या दिवशी मेल्यानंतर चौथ्या दिवशी उठवलं गेलं हे बघितलं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताची जी महती आहे, कीर्ती आहे, प्रसिद्धी आहे, नाव आहे ते सगळीकडे पसरलं आणि खूप सारे लोक येशू ख्रिस्ताच्या मागे चालायला लागले. हा एक समुदाय होता. आणि एक समुदाय हा होता की त्याचा द्वेष करणारे होते. तर मग आता येशू ख्रिस्त सुद्धा आता लोकांनी असं ठरवलं की याला आम्ही राजा बनवू, कारण जो व्यक्ती आम्हाला आजारातून बरं करतो, जो व्यक्ती आमच्या सुखदुःखात आमच्या बरोबर असतो, जो व्यक्ती मृत्यूमधनं बरं करतो, हाच व्यक्ती आहे जो आमचा राजा बनण्याच्या योग्य आहे. आणि मग आता येशू ख्रिस्ताला ते राजा म्हणून स्वीकारतात आणि राजा म्हणून त्याचं यरूशलेमेमध्ये खूप मोठं विजयाने स्वागत होतं. आणि आज आपण या वचनाविषयी ऐकणार आहोत. आणि योहान कृत शुभवर्तमानाचं 12 अध्यायाचं 12 आणि 13 वचनामध्ये असं लिहिलं आहे, दुसऱ्या दिवशी म्हणजे येशू ख्रिस्त यरूशलेमेमध्ये येतो आणि दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेमेस येत आहे असे ऐकून खजुराच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, होसान्ना, प्रभू येशूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा धन्यवादित असो. जेव्हा लोकांना कळलं की येशू ख्रिस्त यरूशलेमेमध्ये येत आहे, तेव्हा लोकांनी काय केलं, त्याला येण्यासाठी तयारी केली. आणि तयारी काय केली प्रियांनो, तर खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस ते बाहेर निघाले आणि गजर करीत सगळे खजुराच्या झावळ्या घेऊन, आता ज्याला आपण म्हणजे पाम संडे म्हणतो किंवा संडे ऑफ पॅशन वीक होता हा. आणि खजुराच्या झावळ्या का घेतल्या जायच्या, तर एक ज्यूविश अशी ज्यूविश नॅशनल एक सिम्बॉल आहे खजुराच्या झावळ्या. आणि कुठल्याही व्यक्तीच्या रस्त्यामध्ये जेव्हा तो येत आहे, जसं आपण रेड कार्पेट टाकतो बरोबर, एक गालीचा अंथरतो, कोणी मोठी व्यक्ती जेव्हा येणार असते कुठल्या शहरामध्ये गावामध्ये, तर त्याच्यासाठी रेड कार्पेट टाकलं जातं. तर रेड कार्पेटचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीच्या आगमनाला लोकांनी आदर देत आहेत असं समजलं जातं. आणि त्या युगामध्ये खजुरांच्या झावळ्या आणि आपले कपडे जेव्हा लोक कोण येणार असेल त्याच्या रस्त्यामध्ये जेव्हा टाकायचे, याचा अर्थ असा होता की त्या व्यक्तीला ते खूप आदर आणि सन्मान देतात किंवा राजासारखं त्याला ट्रीट करतात असं होतं. आणि मग हे लोक जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा यरूशलेममध्ये येणार आहे असं जेव्हा त्यांना कळतं, तेव्हा खजुराच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, होसान्ना. आणि होसान्ना या शब्दाचा अर्थ असा होतो की मदत करणारा आणि तारण करणारा, सहाय्यता करणारा, होसान्ना शब्दाचा. मग त्यांनी येशू ख्रिस्तांनी काय केलं, त्यांची मदत केली, त्यांची सहाय्यता केली, त्यांचं तारण करणारा म्हणून त्यांनी त्याचा जयघोष केला. आणि प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा धन्यवादित असो. देवाच्या नावाने, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा काय लिहिलंय, धन्यवादित असो असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. आणि प्रियांनो, येशू ख्रिस्ताचं एक खूप मोठं जंगी स्वागत त्यावेळी यरूशलेमेमध्ये झालं. पण येशू ख्रिस्त त्यावेळी यरूशलेमेमध्ये जो आला होता तो राजा बनण्यासाठी नव्हता आला, परंतु तो तिथे मरण्यासाठी आला होता. आणि मग स्तोत्रसंहिता 118चं 25 आणि 26व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे
हे परमेश्वरा आम्ही तुला विनवतो की आमचे तारण कर. हे परमेश्वरा आम्ही तुला विनवतो की आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. तो प्रियांनो, हे जे स्तोत्रसंहितामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वराच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि येशू हा यहुद्यांचा होणारा राजा होता. आणि प्रियांनो, म्हणून त्याचं त्यांना ॲक्च्युली माहीत नव्हतं की येशू ख्रिस्त हा आता यरूशलेमेमध्ये जो आलेला आहे तो राजा बनण्यासाठी नाही, परंतु स्वतःहून चालत मरण्यासाठी आलेला आहे. परंतु त्याचं एक खूप मोठं जंगी स्वागत त्यावेळी यरूशलेमेमध्ये झालं. आणि मग मार्क कृत शुभवर्तमानाचं 11व्या अध्यायाचं जेव्हा मी 1 ते 5 वचनं वाचतो तेव्हा हा जो यरूशलेमेमध्ये येशू ख्रिस्ताचं जे विजयी स्वागत झालेलं आहे प्रियांनो, हे 4 शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की ही जी घटना होती ही इतकी महत्त्वाची होती. ही घटना इतकी जास्त लोकांनी बघितली होती, पाहिली होती, या लोकांच्या हृदयावरती कोरली गेली होती की 4ही शुभवर्तमानामध्ये त्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. आणि जशा गोष्टी होतात तसं तुम्हाला मी क्रमवर सांगत आहे. म्हणून मार्क कृत शुभवर्तमानाच्या पहिल्या 5 वचनामध्ये असं लिहिलं आहे, ते यरूशलेमेजवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहोचले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी 2 पाठवताना असे सांगितले की समोरच्या गावात जा. त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेला आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही, ते सोडून आणा. येशू ख्रिस्त आता यरूशलेमेमध्ये म्हणजे पोचत आहे आणि आता तो एंटर करत आहे. आणि मग 2 गावं आहेत, बेथफगे आणि बेथानी. बेथफगेला म्हणतात अंजिराचं शहर आणि बेथानीला म्हणतात खजुराचं शहर. तर या अंजिराच्या शहर आणि खजुराच्या शहराच्या जवळ जेव्हा तो येतो त्यावेळेस म्हणजे आता तो अजून यरूशलेमेमध्ये गेलेला नाही आहे, परंतु बाहेर असतानाच तो आपल्या शिष्यांना बोलवतो आणि त्या शिष्यांना म्हणतो की समोरच्या गावात जा आणि त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेलं आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही, ते सोडून आणा. मग येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्हाला गेल्या गेल्या गाढवाचं एक शिंगरू बांधलेलं असेल, ज्याच्यावर कधीच कोणी बसलं नाही, त्याला सोडा आणि माझ्याकडे आणा. आणि तुम्ही असे का करिता असे जर कोणी तुम्हाला विचारले तर असे सांगा की प्रभूला याची गरज आहे आणि तो लागलेच ते इकडे परत पाठवील. आणि जेव्हा ते शिंगरू बांधलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही त्याला सोडाल तर सोडताना त्याचा जो मालक आहे किंवा लोक विचारतील तुम्ही हे शिंगरू का सोडत आहात, तर त्यांना फक्त एकच गोष्ट सांगा की आमच्या प्रभूला याची गरज आहे आणि तो लगेच तुम्हाला इकडे पाठवील. तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेलं एक शिंगरू त्यांना आढळलं. ते त्यांनी सोडले. तेव्हा तिथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात? आणि येशूनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी उत्तर दिले. तेव्हा त्यांनी त्याला जाऊ दिले. आता प्रियांनो, येशू ख्रिस्त कुठे आहे? बेथफगे आणि बेथानीजवळ, बरोबर. आता येशू ख्रिस्त तिथे आहे आणि तो आपल्या शिष्यांना सांगतो की जसं तुम्ही गावात एंटर कराल तर तुम्हाला एक शिंगरू बांधलेलं आढळेल. तिथे जा आणि ते शिंगरू सोडून माझ्याकडे घेऊन या, ज्याच्यावर कोणी बसलेलं नाही. हा जो राजांचा राजा आहे, हा जो प्रभूंचा प्रभू आहे, हा जो अल्फा ओमेगा सुरुवात आणि अंत आहे, या परमेश्वराला सगळ्या गोष्टी पहिल्यापासून माहीत आहेत. तो आपल्या शिष्यांना सांगतो. आता मला सांगा, तिसरा व्यक्ती आलाय, समजा आपलं गाढव आहे, आपलं गाढवाचं पिल्लू आहे आणि कोणीतरी तिराईत येतो आणि तो बांधलेलं शिंगराचं पिल्लू घेऊन जायला लागतो. आणि जेव्हा त्याला विचारलं जातं की तुम्ही असं का करता, का सोडून नेता, तर तो व्यक्ती सांगेल जो सोडतोय की आमच्या प्रभूला याची गरज आहे.
आता मला विचार करा की कोणीतरी असं ते शिंगरू सोडून घेऊन जाऊ देईल का? जसं तुम्ही हात लावाल तर तिथंच तुमची भांडणं सुरू होतील की नाही? परंतु प्रियांनो, परमेश्वराच्या सगळ्या गोष्टी या उत्पत्तीच्या आधीपासूनच ठरवलेल्या आहेत. असं लिहिलेलं आहे की उत्पत्तीच्या आधीपासूनच येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवलं गेलं होतं. याचा अर्थ असा होतो की देवाला अंतापासून आधी माहिती आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला का जाणून घ्यायच्या आहेत की बाबा येशू ख्रिस्ताला आपण नंतर बघूया की येशू ख्रिस्तानी गाढव का निवडलं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की येशू ख्रिस्तासाठी सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेल्या होत्या आणि येशू ख्रिस्ताने त्या समयी त्या ठिकाणी त्या गोष्टी जाऊन पूर्ण केलेल्या होत्या. याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्ताचं जीवन हे पूर्णपणे पित्याने एक प्रकारे लिहून ठेवलं होतं. आणि जसं एक मंत्र्याचं कार्यक्रम पत्रिका लिहिलेली असते की आज तुम्हाला इथे जायचं आहे, इथे उद्घाटन करायचं आहे, तिथे भाषण करायचं आहे, तिथे सभा घ्यायची आहे, या डेलिगेशन बरोबर बोलायचं आहे, भेटायचं आहे. एक्झॅक्टली तसंच येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही लिहिलेली होती आणि येशू ख्रिस्ताने ती प्रत्येक गोष्ट जशा प्रकारे ती लिहिलेली होती ती पूर्ण केली. भविष्यद्वक्तांची जी संदेष्टांची जे पुस्तक आहे ते पूर्ण करण्यासाठी येशू आलेला होता. याचा अर्थ असा होतो, इथून एक गोष्ट अजून समजली पाहिजे, येशू ख्रिस्त हा फोकस्ड होता. त्यांनी कुठेही टाइमपास केला नाही, त्यांनी करावंसं वाटलं म्हणून कुठली गोष्ट केली नाही किंवा आज मला काम करायचं नाही, आज मला आराम करायचा आहे, मी उद्या करेल, असं कधीही केलेलं नाही. तो इतका फोकस होता की त्याचं जीवन त्यांनी लिटरली आमच्यासाठी आणि पित्याच्या इच्छेखातीर दिलेलं होतं. तर याच्यातून आम्ही एक गोष्ट शिकली पाहिजे की येशू ख्रिस्ताला माहिती होतं की तिथं शेंगरू बांधलेलं आहे. येशू ख्रिस्ताला माहिती होतं की मालक हे विचारणार आहे, तिथले लोक विचारणार आहेत, तुम्ही हे शेंगरू का सोडता, आणि त्यांनी काय बोलावं हे येशू ख्रिस्तानी ऑलरेडी आपल्या शिष्यांना सांगून ठेवलं होतं की असा प्रश्न आला तर हे उत्तर द्या. याचा अर्थ असा आहे की आमच्या जीवनामध्ये सुद्धा येशू ख्रिस्ताकडनं शिकण्यासारखं हे आहे. प्रियांनो, जेव्हा आता आज आम्ही येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी ऐकत आहोत, शिकत आहोत, तर एक गोष्ट समजून घ्या, येशू ख्रिस्तानी ज्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे आपलं जीवन जगलं, आज आम्हाला तसंच करायचं आहे. लक्षात घ्या, त्यांनी जे केलं तेच आम्हाला करायचं आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचं जीवन समजणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आमचा परमेश्वर किती महान आहे हे सुद्धा आम्हाला समजलं पाहिजे. आता तो ते शिंगरू सोडायला सांगतो, तिथे शिष्य जातात आणि मग ते शिंगरू सोडायला लागतात आणि लोक विचारतात की तुम्ही हे शिंगरू का सोडत आहे, आणि ते उत्तर देतात, आमच्या प्रभूला त्याची गरज आहे. आता प्रियांनो, मला सांगा, त्या लोकांना काय माहिती की यांचा प्रभू कोण आहे? परंतु पवित्र आत्म्याने कदाचित पहिल्यांदाच त्यांना सांगून ठेवलं असेल, जसं शिष्यांना येशूने सांगितलं की तुम्हाला शिंगरू दिसेल, सोडून आणा, तसं त्या लोकांना सांगितलं असेल की शिष्य येतील, शिंगरू सोडतील, असं बोलतील की प्रभूला याची गरज आहे, तेव्हा त्यांना देऊन टाका. किती लोक समजतात? आमेन. कारण आमचा परमेश्वर खरोखर एक परफेक्ट परमेश्वर आहे. आणि मग याच गोष्टीविषयी मत्ती कृतशुभवर्तमानाच्या 21व्या अध्यायाचं 4थं वचन हे सांगतं, संदेष्टाद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले ते असे की सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. आता अजून एक प्रोफेसी, अजून एक भविष्यवाणी येशू ख्रिस्तानी इथे पूर्ण केलेली आहे. संदेष्टाच्या पुस्तकामध्ये म्हणजे जकर्या 9:9 मध्ये असं लिहिलेलं आहे या घटनेविषयी की येशू ख्रिस्त जो
इस्रायलचा जो राजा आहे तो कसा येणार आहे, इस्रायलचा जो राजा आहे त्याचं आगमन कसं होणार आहे हे ऑलरेडी जखर्या या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि प्रियांनो, ही जी पुस्तकं आहेत ही ऑलरेडी सगळ्यांनी वाचलेली होती. यहुदी लोकांना सगळं काही माहिती होतं. तरीसुद्धा मला एक गोष्ट सांगा, कुठलाही राजा कशावर बसून येतो? कुठलाही राजा कशावर बसून येतो? एकतर घोड्यावर, उंटावर किंवा हत्तीवर, बरोबर? बाकी कशावर बसून येत नाही. परंतु इस्रायलचा जो राजा होता त्या राजाची खून ही होती, निशाणी ही होती, चिन्ह हे होतं की जखर्या 9:9 मध्ये असं लिहिलेलं होतं. ऑलरेडी या गोष्टी सगळ्यांना माहिती होत्या यहुदी लोकांना. सियोन कन्ये मतलब यरुशलेमे जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून तो येत आहे. मला एक सांगा, किती स्पष्टपणे येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी लिहिलेलं होतं. आणि यहुदी लोकांना हे ओळखणं कठीण जाऊ नये की त्यांचा राजा कोण आहे. जनरली आणि मला सांगा, येशू ख्रिस्ताला कुणी गाढवावर बसवलं होतं का? किंवा येशू ख्रिस्तासाठी यरुशलेमेमध्ये प्रवेश करण्यासाठी कुणी गाढव आणलं होतं का? कोणी पण डेअरिंग करणार नाही गाढव आणायचं, बरोबर? कारण गाढवावर बसणं म्हणजे ते गरिबीचं लक्षण होतं, हे राजाचं लक्षण नव्हतं. परंतु जखर्यामध्ये ऑलरेडी येशू ख्रिस्ताविषयी हे लिहिलेलं होतं, जो इस्रायलचा राजा होता तो गाढवावर बसून येणार आहे. मग मला सांगा, गाढव ऑर्डर कुणी केलं? कुणी सांगितलं गाढवाला घेऊन यायला? येशू ख्रिस्ताने. दुसऱ्या कुणी सांगितलं का? कुणाच्या डोक्यात तरी आलं असेल का की येशू ख्रिस्ताला यरुशलेममध्ये आता सगळा समुदाय त्याच्या मागे त्याला राजा बनवण्यासाठी तयार आहेत. मग येशू ख्रिस्तानी घोडा ऑर्डर करू शकला असता की नाही? यरुशलेमेमध्ये घोडे नव्हते का? होते. कदाचित उंटही असतील, कदाचित हत्ती पण असतील. पण येशू ख्रिस्तानी सांगितलं का चला हत्ती उंट सोडून द्या, ॲटलिस्ट घोडा तर असेल. मग येशू ख्रिस्तानी असं सांगितलं का की त्या नगरामध्ये जा आणि तिथे तुम्हाला एक घोडा बांधलेला दिसेल, त्या घोड्याला व्हाईट घोडा असेल, तंदुरुस्त घोडा असेल, त्याला घेऊन असं लिहिलं का? नाही. कारण प्रियांनो, पहिली गोष्ट तर ही आहे, येशू ख्रिस्त याच्या असं लिहिलंय जखर्या 9 मध्ये की तो लीन आहे. तो बघा, त्याच्याविषयी ऑलरेडी या भविष्यवक्त्यांनी हे सांगितलंय, तो न्यायी व यशस्वी आहे, लीन आहे. तो लीन आहे आणि म्हणूनच तो गाढवावर बसून येतो. ते बघा, गाढवाचं एक तो गाढवावर बसून का आला? तर आता गाढवाविषयी खूप सारे लोक संदेश सांगतात की गाढव असं असतं, गाढव तसं होतं. पण एकच गोष्ट लक्षात घ्या, गाढवाचा स्वभाव हे असतो की गाढव हे खूप नम्र आहे. गाढवाला एकदा तुम्ही काम दिलं ना की गाढव आपलं काम चोखपणे करतं. त्याची मुंडी खाली असते आणि त्याच्यावर तुम्ही कितीही ओझं टाका ते काकू करत नाही. ते लीन असतं, ते नम्र असतं, ओझी वाहण्याचं ते काम करत असतं. गाढवाचा स्वभाव हा असतो की गाढव जनरली गाढव कधी त्रास देत नाही. त्याच्यावर कितीही तुम्ही म्हणजे गाढव आहे ना, त्याच्यावर कितीही जास्त तुम्ही ओझं टाकलं ना ते कधी कधी बसून जातं. म्हणजे त्याला जर ओझं सहन नाही झालं तर पण ते हे नाही करत, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते खूप नम्र असतं, खूप दीन असतं. आणि आमचा जो राजा आहे येशू ख्रिस्त, त्याच्या सगळ्यात मोठा स्वभाव हा आहे की तो नम्र आहे. नम्रता अशी आहे की तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, परमेश्वराचा पुत्र, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता, उत्पन्न करता, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, सर्व सामर्थी, सनातन परमेश्वर स्वतःला राजा म्हणून घेतो. पण यरुशलेमेमध्ये त्याच्या इस्रायलच्या त्याच्या राज्याच्या राजधानीमध्ये प्रवेश करताना तो गाढवावर बसून येतो. ही सगळ्यात मोठी दीनता आहे. सगळ्यात आम्हाला जर
आम्हाला जर पुढची खुर्ची बसायला दिली नाही आणि आम्हाला सांगितलं तू मागे जाऊन बस, तर आम्हाला केवढा राग येतो. तुम्हाला बसायला सांगितलं किंवा कुणाला सांगितलं का रे यांना जागा दे. हे बाई, हे इवन मी तुम्हाला सांगते, बसमध्ये सुद्धा एखादा सिनियर सिटीजन आहे आणि कोणी आम्हाला सांगितलं की त्या सिनियर सिटीजनला जागा दे, तो उभा आहे, किंवा एखादी प्रेग्नंट लेडी आहे, तर आम्हाला राग येतो कारण आम्हाला जागेवरनं उठवलं म्हणून. आज प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नम्रतेविषयी आम्हाला शिकलं पाहिजे की तो राजा गाढवावर बसून येतो. गाढवावर बसायला कुणाला आवडत नाही, पण तो राजा गाढवावर बसून येतो आणि तो किती नम्र आहे हे आम्हाला शिकवतो. आणि दुसरी गोष्ट, गाढवावर बसण्याचं जे चिन्ह होतं हे यहुदी लोकांनी ओळखावं, की जखऱ्यामध्ये जखऱ्या संदेष्टा जर सांगत होता की तो गाढवावर बसून येईल आणि गजरात येईल, सियोन कन्ये, यरुशलेम कन्ये, समजून घे की जो गाढवावर बसून, कारण आत्तापर्यंत कुठल्याही राजाने गाढवावर बसून आपल्या राजधानीमध्ये प्रवेश केलाच नसेल. आणि तुमच्यासाठी ही चिन्ह असेल की तो त्याच्यावर बसून येईल. परंतु तरीसुद्धा यहुदी लोकांसाठी खूप मुश्किल होतं ते समजून घेणं. आणि मग असं लिहिलेलं आहे की सियोनच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे, तो नम्र आहे आणि तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. आणि मग येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेमध्ये प्रवेश होतो तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी, ऊर्ध्वलोकी धन्यवादी, होसान्ना. प्रियांनो, आता येशू ख्रिस्ताचं खूप मोठं जंगी स्वागत झालेलं आहे. लोकांनी आपली वस्त्र जे झावळ्या होत्या त्या सगळ्या अंजिराची जी झाडाची फांद्या तोडून त्यांनी जे डहाळ्या होत्या त्या येशू ख्रिस्ताच्या वाटेवर टाकलेल्या होत्या. आपली वस्त्र काढून त्यांनी त्या वाटेवर टाकली होती आणि खूप मोठ्या गजरामध्ये होसान्ना 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 म्हणून त्या पहाडावरनं त्याचं खाली त्याचं स्वागत होतं. आणि मग लोकांनी येशू ख्रिस्ताला राजा म्हणून स्वीकारलेला आहे आणि तो आता यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आहे. आणि प्रियानो, लूककृत शुभवर्तमानाच्या 19व्या अध्यायामध्ये 39वं वचन हे सांगतं. लूक 19:39 मध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा. आता काही पुरुष तिथे आलेले आहेत, कारण नेहमी जिथे जिथे येशू होता तिथे तिथे कोण होतं? पुरुषी पण होते. आता काय झालं, किती सुंदर रित्या जैतुनाच्या पहाडापासून येशू ख्रिस्त त्या गाढवावर बसलेला आहे, त्या शिंगरावर बसलेला आहे आणि पुढे मागे त्याच्या सगळा लोकसमुदाय, एक मोठा लोकसमुदाय चालत आहे. होसान्ना होसान्ना त्याच्या नावाचा गजर होत आहे. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. लोक आनंदात आहे. परंतु आता तरीसुद्धा शास्त्री पुरुषी येशू ख्रिस्ताचा जे द्वेष आहे ते करायचं थांबत नाहीत. आणि मग ते कुणाला म्हणतात? ते डायरेक्टली येशू ख्रिस्ताला म्हणतात. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा, गुरुजी आपल्या शिष्यांना रागवा, कारण ते तुमचं राजा म्हणून स्वागत करत आहे. परंतु येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे बोलतील. काय म्हणतो येशू ख्रिस्त? हे जर गप्प राहिले तर मग धोंडे बोलतील, दगड बोलायला लागतील की प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो.
होसांना. प्रियांनो, एवढं सगळं झालेलं असून सुद्धा शास्त्री परुषी लोकांना अजूनही कळत नव्हतं की येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र आहे. येशू ख्रिस्त हा दाऊदाचा पुत्र आहे, दाऊदाच्या वंशामधून आलेला इस्रायलचा तो राजा आहे. बरेचदा आमच्या जीवनामध्ये सुद्धा असं होतं. लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त चिन्ह चमत्कार करतो. येशू ख्रिस्त आम्हाला बरेचदा मरणातून वाचवतो. येशू ख्रिस्त आमची मदत करतो, सहायता करतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. परंतु येशू ख्रिस्ताचं स्थान देणं आम्हाला जमत नाही. आज या घटनेतनं आम्हाला एक गोष्ट समजून घ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त हा राजा आहे. काय आहे? राजा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही किंवा मी त्या राजाला माझ्या जीवनाचा राजा बनवत नाही ना, तोपर्यंत त्याचं आमच्या जीवनामधलं स्थान असंच असणार आहे की मदत करणारा, सहायता करणारा, आरोग्य देणारा, शापातनं बाहेर काढणारा नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्ताला फक्त तुमच्या जीवनामधनं हे ऐकायचं नाही आहे की त्यांनी मला मदत केली, त्यांनी मला सहायता केली, त्यांनी मला आजारातनं बाहेर काढलं, त्यांनी मला कर्जातनं बाहेर काढलं. नाही, येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनाचा राजा बनायचा आहे. याचा अर्थ असा आहे, येशू ख्रिस्त म्हणतो की पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण प्राणाने तू मला प्रेम कर. तुझ्या जीवनामध्ये माझ्याशिवाय कुणालाही प्रथम स्थान देऊ नको. आणि यहुदी लोकांसारखं आम्ही करतो की ठीक आहे, तू दिलं चिन्ह चमत्कार केले, तू मृत्यूमधनं जरी उठवलं तरी सुद्धा आम्ही तुला आमचा राजा म्हणून स्वीकार करत नाही. आज ख्रिस्त हालत तीच आहे. आम्ही स्तुती आराधना करतो, आम्ही सगळ्या जे गोष्टी आहेत त्या पूर्ण करतो, उपास तापास करतो, आम्ही चर्चमध्ये येतो, आम्ही बायबल वाचतो, आम्ही सगळं करतो. परंतु प्रियांनो, आज ख्रिस्ती लोकांना माझा प्रश्न हा आहे, येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाचा राजा आहे का? आज तुम्ही तुमचं जीवन येशू ख्रिस्ताला समर्पित केलेलं आहे का? येशू ख्रिस्ताने ज्या आज्ञा दिल्या त्या तुम्ही पाळत आहे का? येशू ख्रिस्त ज्या वाटेवरनं चालला त्या वाटेवरनं तुम्ही चालत आहे का? आज येशू ख्रिस्ताचं तुम्ही अनुकरण करत आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की काय तुम्ही येशू ख्रिस्तावर प्रेम करत आहात का? बरोबर, मदत करणारा म्हणून त्याला तो सन्मान देणं वेगळं. लक्षात घ्या प्रियांनो, राजा जेव्हा बनतो तेव्हा त्या राजाला त्या लोकांच्या जीवनावर पूर्ण अधिकार असतो. येस या नो? आज येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनावर अधिकार आहे का? आम्ही आमच्या जीवनाचा पूर्ण अधिकार त्या राजाला दिलेला आहे का? हा विचार करा. कारण त्यावेळेस सुद्धा लोक होते, येशू ख्रिस्त जो देत होता ते घेण्यासाठी तयार होते, परंतु त्याला राजा म्हणून ते स्वीकारत नव्हते. आजही ख्रिस्ती लोकांची हालत तशीच आहे. प्रियांनो, आज आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे, तो आमचा प्रभू आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि म्हणून त्याला राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हटलेला आहे. जेव्हा आम्ही राजांचा राजा म्हणतो तेव्हा आम्ही राजा असतो, कारण राजांचा तो राजा आहे. आणि प्रियांनो, आज आम्हाला येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनाचा राजा बनवायचं आहे. आमेन.